द्यूतगृह. होती ती परिस्थिती अधिक काळ तशीच चालू देणे शकुनींना शक्य नव्हते. त्यांनी पुन्हा पुन्हा दुर्योधनाची विचारविनिमय केला. अखेर त्याला यश आले. इंद्रप्रस्थ दुर्योधन असताना जे काय घडले ते दुर्योधनाने शकुनी मामांना सर्व काही सांगितले. दुर्योधन शकुनी मामांना म्हणाला, जोपर्यंत मी पांडवांचा नाश करीत नाही तोपर्यंत मी सुखी राहणार नाही. मला त्यांच्यावर मात केली पाहिजे. शकुनी मामा माझ्यावर प्रेम आहे असं तुम्ही म्हणता, ते जर खरं असेल तर मला या जगाचा राजा करणारा मार्ग दाखवा. शकुनी म्हणाले, प्रिय वत्सा, पांडव किती समर्थ झाले आहेत ते तू स्वतः पाहिले आहेस. युद्ध करून त्यांचा पराभव करणं शक्य नाही, पण पोलादी शस्त्राहून अधिक ताकदीचं असं एक शस्त्र माझ्याकडे आहे. या जगातील सर्व संपत्ती मी तुझ्या मालकीची करू शकतो. हे करण्यासाठी रक्ताचा एक थेंबही सांडला जाणार नाही. तुझ्या नावाला बदनामीचा स्पर्शही होणार नाही. तुझी ही उदासीनता झटकून टाक आणि मी काय सांगतो ते तू ऐक. दुर्योधनाचा आपल्या कानावर विश्वास बसेना. आपली भेकड योजना शकुनी मामा दुर्योधनाला सांगू लागले. ते बोलत असताना त्यांच्या ओठावर कुटील स्मित खेळत होते. शकुनी मामा दुर्योधनाला म्हणाले, या थोर युधिष्ठिराची एक भयानक दुबळी आहे आणि ती म्हणजे जुगार खेळणे. शकुनी मामा काय सांगत आहेत याचा अर्थबोध दुर्योधनाला होईल. शकुनी मामांनी अधिक काही सांगावे असे त्याला वाटले. शकुनी मामांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. जुगार खेळणे हे जबरदस्त व्यसन युधिष्ठिराला आहे, पण तो खेळण्याची कला त्याच्याजवळ नाही. आपला हेतू साध्य करण्यासाठी या गोष्टीचा उपयोग मी करून घेईन. फासे टाकण्याच्या कलेत मी अतिशय पारंगत आहे. माझ्याशी द्यूत किंवा जुगार खेळून मला हरविल असा जगात कोणीही नाही. माझं हे कौशल्य वापरून तुला आनंद होईल अशी गोष्ट मी घडवून आणीन. तू युधिष्ठिराला द्यूत खेळण्याचं निमंत्रण दे. आपलं सगळं राज्य मी या द्यूताच्या खेळीत त्याला पणाला लावायला लागेल. तू तुझ्या वडिलांना हे सांगून त्याची संमती मिळव. एखाद्या मुलाच्या हातातलं खेळणं काढून घ्यावं तसं हे आहे. मी तुझ्यासाठी हे अगदी सहज करू शकेन. दुर्योधन म्हणाला, तुम्ही ही गोष्ट पिताजींना माझ्याहून अधिक चांगली पटवून शकाल. हा डाव सुरक्षितता देणारा आहे. ही गोष्ट पिताजींना पटवली पाहिजे. सुरक्षितता हे त्यांच्या जाणीवेचं मुख्य सूत्र आहे. माझ्या पिताजींना विदुरांची सतत भीती वाटत असते. तुमची योजना सुरक्षिततेची असल्याचं तुम्ही माझ्या पिताजींना पटवलं पाहिजे. हे करायला शकुनी मामा तयार झाले. डावपेच आखणारे हे राजपुत्रांचे उपदेशक शकुनी धृतराष्ट्र राजाकडे गेले. त्यांना म्हणाले, इंद्रप्रस्थाहून परत आल्यापासून दुर्योधन अतिशय दुःखी आहे. तुम्ही त्याला बोलवून घ्या आणि त्याचं सांत्वन करा. तुमचा ज्येष्ठ पुत्र दुःखी असावा हे योग्य नव्हे. राजाने आपला पुत्र दुर्योधन याला बोलवून घेतले. राजा त्याला म्हणाले, दुर्योधना, माझ्या पुत्रा, मी काय ऐकतो आहे. तू कशामुळे दुःखी झाला आहेस. माझ्या आयुष्याहूनही तू मला अधिक प्रिय आहेस. तुझ्या उदासीनतेचं कारण तू मला सांग. मी ते दूर करण्याचा प्रयत्न करेन. दुर्योधन म्हणाला, माझ्या उदासीनतेचं कारण मी तुम्हाला सांगतो. दुर्योधनाने त्यांना इंद्रप्रस्थ इथे घडलेले सर्व काही ही हकीकत सांगितली. आपले हृदय पांडवांच्या असूयेने जळते आहे असे तो म्हणाला. पांडवांचे ग्रह इतके उच्चीचे असताना मी दुःखी व्हावं यात आश्चर्य ते काय. तुमचे शब्द वापरायचे झाल्यास त्या सद्वर्तनी मुलांची स्तुतिगीत मी गावी अशी तुमची अपेक्षा आहे काय. तुम्ही सगळे याहून वेगळे काही करत नाही. मी त्यांचा द्वेष करतो. मला त्यांची संपत्ती हवी आहे. त्यांच्या भोवतीचं तेजोवलय मला विझटून टाकायचं आहे. मला त्यांचा नाश करायचा आहे. हे साध्य केल्याशिवाय मी सुखी होणार नाही. दुर्योधनाने पित्याकडे आपले मन मोकळे केले. हे ऐकून आता योग्य ती वेळ आली आहे असे शकुनींना वाटले. त्यांनी युधिष्ठिराला द्यूताचे निमंत्रण देण्याचा विषय काढला आणि या मार्गाने दुर्योधनाला जे हवे आहे ते आपण मिळवून देऊ असे सांगितले. शकुनी म्हणाले, द्यूत खेळण्यासाठी हस्तिनापूरला येण्याचं निमंत्रण तुम्ही युधिष्ठिराला द्या. तो द्यूतात आपलं सगळं वैभव घालवून बसेल याची मला खात्री आहे. शकुनी मामांनी सुचवलेल्या या योजनेवर दुर्योधन बेहद्द खुश झाला. तो म्हणाला, पिताजी, तुम्ही याला संमती द्यायलाच हवी. हे ऐकून धृतराष्ट्राच्या मनात भीती निर्माण झाली. ते म्हणाले, माझे मित्रमंडळ याला संमती देईल की नाही याची मला कल्पना नाही. मला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. हे ऐकताच दुर्योधन उत्तावेळ होऊन म्हणाला, तुम्हाला ठाऊक आहे की विदुराच्या नेतृत्वाखाली काम करणारा तुमचं मित्रमंडळ या गोष्टीला मुळीच संमती देणार नाही.
तुम्ही जर मित्रमंडळाचा सल्ला घ्याल आणि तुमचेच शब्द वापरून सांगायचं झाल्यास या पापी विचारापासून मला दूर ठेवाल तर मी आत्महत्या करीन. काही क्षण तो शांत राहिला आणि म्हणाला, तुमच्या दृष्टीनं धर्माची प्रतिमा असलेला युधिष्ठिर आणि विदुर यांच्याबरोबर तुम्ही सुखानं राहा. माझा विचारही तुम्ही करू नका. धृतराष्ट्रांना संमती देणे भागच पडले. तो म्हणाला, ठीक आहे मी कोणाचाही सल्ला घेत नाही. शकुनी, तू जा आणि वास्तुशास्त्रज्ञांना बोलवून हस्तिनापुराच्या शेजारी असलेल्या जयंता या उपनगरात सुंदर सभागृह बांधायला घे. सभागृह पूर्ण झालं की तू पांडवांना हे सभागृह पाहण्याचं निमंत्रण दे. तुम्ही द्यूत खेळा. मी सर्व काही तुझ्या हाती सोपवतो. शकुनी आणि दुर्योधन यांना जे हवे होते तेच घडून आले. त्यांची हृदये आनंदाने गाऊ लागली. सभागृह बांधण्याचे काम सुरू झाले. हे वृत्त विदुराच्या कानी गेले. ते राजा धृतराष्ट्राकडे गेले आणि त्यांना म्हणाले, जयंता येथे सभागृह बांधणार असल्याचं मी ऐकलं. पांडवांना निमंत्रण दिलं जाणार आहे हेही मला कळलं. या अचानक आतिथ्याचं कारण काय? पांडवांबरोबर दूध खेळलं जाणार आहे असंही माझ्या कानी आलं आहे. बंधू धृतराष्ट्र, तुला झालं आहे तरी काय? दूरच्या नगरीत तिथं पांडव सुखानं जगत आहेत. खुद्द दुर्योधनानंच त्यांना असं हद्दपार केलं आहे. तुमच्यापासून ते कितीतरी दूर आहेत. आता तरी तू सुखी असावंस ना? तुझं अजूनही समाधान झालेलं नाही. तुझ्या भावाच्या मुलांबरोबर तू असा निर्दयपणे का वागतोस आहेस? खरोखरीच तू अगदी हृदयशून्य आहेस. विदुरांचे हे बोलणे ऐकून धृतराष्ट्र रागावले. विदुर पुढे म्हणाले, हे दूताचं प्रकरण तुझ्या भल्याचं नाही. हा दूताचा खेळ तुझ्या मुलात नव्या भांडणाचं कारण ठरेल. तेव्हा ही तयारी ताबडतोब थांबव. रागाच्या स्वरात धृतराष्ट्र म्हणाले, असं काहीही होणार नाही. द्यूत हा राजपुत्रांनी खेळण्याचा खेळ आहे. थोडा वेळ आनंदात जावा यासाठी ते खेळणं असतं. माझ्या आणि भीष्मांच्या समोर असं काही होणार नाही आणि जरी काही झालं तरी ते फार वाईट असणार नाही. काहीही होवो किंवा तुम्ही काहीही म्हणा, दूताच्या खेळाला मी पूर्ण संमती दिली आहे. हे ऐकून विदुर अतिशय नाराज झाला. पण शांत राहणे त्यांना भाग होते. आपला आणि आपल्या पुत्राचा नाश करण्याचे राजाने ठरवले होते. त्याला कोण काय करणार? सभागृह बांधून तयार झाले. दुर्योधनापेक्षाही धृतराष्ट्र अधिक उत्तेजित झाले होते. त्यांनी विदुरांना बोलवून घेतले आणि ते त्यांना म्हणाले, खांडवप्रस्थ इथं तू जा अशी माझी इच्छा आहे. माझा पुतण्या युधिष्ठिर त्याला तू माझा निरोप कळव. तो असा की मी एक सुंदर सभागृह बांधलंय. ते तू पाहायला ये. तुझ्यासाठी यानं सभागृह बांधल्याचं मी ऐकलं आहे. आता तू आमचं हे सभागृह येऊन पहा. द्यूत हा तुझा आवडता खेळ आहे. तो आमच्याबरोबर खेळून तू आपला वेळ आनंदाने घालवू शकतोस. तू युधिष्ठिराला माझा हा निरोप दे. तो माझी आज्ञा मोडणार नाही. तो नक्की इथं येईल. त्याला जितक्या लवकर इथं आणता येईल तितक्या लवकर आण. गरीब बिचारा विदुरांनी हे संकट दूर करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ ठरला. धृतराष्ट्र आपल्या निर्णयावर अगदी ठाम होता. जड हृदयाने विदुर इंद्रप्रस्थाला जायला निघाला. इंद्रप्रस्थाला निरोप. युधिष्ठिराने विदुरांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. पांडवांचे विदुरांवर अतिशय प्रेम होते. सगळे आपापल्या स्थानावर बसल्यानंतर युधिष्ठिर विदुरांना म्हणाला, तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. हस्तिनापुरात कोणी आजारी आहे काय? की तुमची स्वतःचीच प्रकृती तेवढी बरी नाही? माझ्या चुलत्यांची प्रकृती बरी आहे ना? तुम्ही इतके उदास का दिसत आहात ते मला सांगा. विदुर म्हणाले, तुझे चुलते आणि त्यांचे पुत्र यांची प्रकृती उत्तम आहे. धृतराष्ट्रांनी तुला माझ्याकरवी एक निरोप पाठवला आहे. विदुरांनी राजाचा निरोप सांगितला. निरोप ऐकून युधिष्ठिर गोंधळात पडला. आपल्या चुलत्याला तो चांगलाच ओळखत होता, त्यामुळे त्याला विश्वासघाताचा वास आला. पण हा निरोप तर अगदी साधा होता. काही क्षण तो विचारात पडला आणि म्हणाला, डोळ्यांना दिसतं त्याहून यात अधिक काही आहे. आपल्या पुत्रांबरोबर द्यूत खेळण्यासाठी आम्ही हस्तिनापुराला जावं अशी राजाची इच्छा आहे असं तुम्ही म्हणालात. मला असं वाटतं की द्यूत हा सगळ्या गोष्टींचा गाभा आहे. तेच राजाचं उद्दिष्ट आहे. आता मी ते पाहू शकतो. मला असं वाटतं की हे द्यूत धृतराष्ट्र आणि पंडू यांच्या पुत्रात होणाऱ्या भांडणाचं कारण ठरेल. तुमचं मत जाणून घ्यायला मी उत्सुक आहे. तुम्हाला माझं म्हणणं पटतं का? विदुर म्हणाले, माझ्या उदासीनतेचं हेच कारण आहे. द्यूत खेळणं योग्य नव्हे असं माझं मत आहे. ही गोष्ट चुकीची आहे. मी धृतराष्ट्रांना पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण ते माझा ऐकायला तयार नाही. ही आज्ञा देऊन
त्यांनी मला तुझ्याकडे पाठवलं आहे. दूत खेळण्याचे परिणाम काय याचा काही प्रमाणात युधिष्ठिराला अंदाज होता. माझ्याबरोबर द्यूत कोण खेळणार आहेत त्यांची नावं तुम्हाला ठाऊक आहेत काय, असे युधिष्ठिराने विदुरांना विचारले. विदुर म्हणाले, दुर्योधनाचा दुष्ट वृत्तीचा मामा शकुनी आणि विभीषण कुरुमित्र चित्रसेन हे दुर्योधनाचे 3 भाऊ तुझ्याबरोबर दूत खेळणार आहेत. युधिष्ठिर म्हणाले, त्यांनी सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली आहे. मी या खेळात दुबळा आहे. फासे टाकण्याचा कलेतला शकुनी हा फार मोठा जादूगर आहे. मी काय करू शकणार. परमेश्वरानं जसं ठरवलेलं असतं तसं या जगात घडून येतं. मी नियतीपुढे असहाय्य आहे. मी त्यांची आज्ञा पाळणारच हे माझे तत्व राजाला ठाऊक आहे. हे माझे राज्य धृतराष्ट्रांच्या मालकीचं नाही आणि त्यांची आज्ञा पाळायला मी बांधील नाही. पिता जर पित्यासारखा आपल्या पुत्राशी वागला तर पुत्रानं पित्याची आज्ञा पाळली पाहिजे. पण इथं तशी परिस्थिती नाही. धृतराष्ट्रांना माझ्या भाग्याचा आनंद नाही. द्यूतगृह पाहण्यासाठी आणि काही दिवस आपल्या सहवासात घालवण्यासाठी राजानं मला निमंत्रित केलं आहे. खरं म्हणजे या गोष्टी बरोबरच्या आहेत. खरी गोष्ट त्याला हवी आहे ती माझ्याबरोबर दूत खेळण्याची. मला हे स्पष्ट दिसत आहे. मला दूत खेळणं मुळीच आवडत नाही. हा खेळ अखेर नाशाकडे नेतो. पण तरीही त्यांची आज्ञा पाळली पाहिजे. हा अलिखित कायदा आहे. खेळाचं निमंत्रण तर ते स्वीकारणं हा क्षत्रियांचा धर्म आहे. त्या सर्व गोष्टींमुळे मी निमंत्रण नाकारणार नाही याची माझ्या चुलत्याला खात्री आहे. नियतीला आपल्या मार्गानं चालू दे. अगदी नकोशा असणाऱ्या हस्तिनापूरला मी तुझ्यासोबत येतो. कुंती, द्रौपदी आणि आपले भाऊ यांना घेऊन युधिष्ठिर हस्तिनापुराला गेला. जुलमी राजा आणि निर्दयी नियती त्याला ओढून नेत होती. फासे पडले. लवकरच पांडव हस्तिनापुराला पोचले. कौरवांनी त्यांचे जिव्हाळ्याने स्वागत केले. त्यांच्या मुक्कामाची अतिशय सुंदर आणि सर्व सोयींनी परिपूर्ण व्यवस्था केली गेली. वडीलधाऱ्यांना पांडवांनी प्रणाम केला आणि आपल्या चुलत बंधूंची भेट घेतली. त्यानंतर पांडव आपल्या मुक्कामाच्या जागी गेले. त्या रात्री त्यांनी तिथे अगदी छान विश्रांती घेतली. कौरवांनी सर्व व्यवस्था अगदी विचारपूर्वक केलेली पाहून पांडवांना साक्षर्य आनंद वाटला. तुम्ही येऊन 4 दिवस माझ्यासोबत राहा हे राजाने दिलेले निमंत्रण निदान यावेळी तरी मनपूर्वक दिलेले होते अशी त्यांना जाणीव झाली. दिवस उजाडला. आयुष्यातला एक भयानक दिवस म्हणून हा दिवस त्यांच्या स्मरणात कायमचा कोरला जाणार होता. सुगंधी पाण्याने स्नान करून आणि सणासुदीचे कपडे नेसून पांडव आपल्या दालनात बाहेर पडले. दुर्योधन आणि त्याच्या सोबतच्या इतरांनी त्यांना नवे सभागृह पाहण्यासाठी जयंतपुरा या उपनगरात नेले. सभागृह दाखवणे हे केवळ वरवरचे कारण होते. पांडवांना हस्तिनापुरात येण्याचे निमंत्रण देण्यामागचे खरे कारण त्यांच्याशी दूत खेळणे. सभागृह पाहून झाल्यानंतर पांडव हस्तिनापुराला परत आले. आपण सगळे बसून दूत खेळू या अशी सूचना शकुनींनी केली. अनेक वाईट गोष्टींना कारणीभूत झालेला दूत हा जुगाराचा खेळ आपण खेळणार नाही असे युधिष्ठिर म्हणाला. हा खेळ म्हणजे मैत्रीचा नाश. हा खेळ म्हणजे विष आहे असेही तो म्हणाला. हे ऐकून शकुनी म्हणाले, युधिष्ठिर, अशक्य गोष्टी शक्य असल्याचं तू सांगतो आहेस. द्यूत हा एक साधा खेळ आहे. आपले सर्वस्व इथं थोडंच पणाला लावायचं आहे. काही वेळ आनंदात घालवणारा हा इतर खेळांसारखा एक खेळ आहे. यावर युधिष्ठिर शकुनींना म्हणाला, तुम्ही माझं म्हणणं समजून घेतलं नाही. मला लबाडीनं धन जिंकणं आवडत नाही. तुम्ही काही म्हणा, हा खेळ फसवाफसवीचा खेळ आहे असं मला वाटतं. द्यूताचे फासे हातात घेतले की शहाण्याचा मूर्ख माणूस होतो. हा खेळ माणसाची विचारशक्ती नष्ट करतो. तो दारूसारखा आहे. माणसाच्या सद्गुणांचा तो नाश करतो. द्यूताच्या या ज्वरांना एकदा माणसात प्रवेश केला की कशानंही त्याला बरं करणं शक्य नाही. हा खेळ खेळणं भयानक रोगाप्रमाणे टाळलं पाहिजे. आपण द्यूत खेळायला नको. त्याच्याकडे तुच्छतेने पाहून शकुनी म्हणाले, या युधिष्ठिरानं राजसूय यज्ञ करून द्रव्य मिळवलं ते त्याला हातातून निसटून द्यायचं नाही. अखेर हे धन त्याला नवीनच मिळालं आहे. ते त्याला ठेवून घेऊ द्या. युधिष्ठिरा, आमचं हे आव्हान स्वीकारण्याची हिंमत तुझ्यात नसेल तर तू मुळीच दूत खेळू नकोस.
शकुनीच्या या बोलण्यामागच्या सुराने युधिष्ठिर दुखावला गेला. तो म्हणाला, मी भायलेलो नाही किंवा मला तुमच्यासारख्या धनाचा लोभही नाही. तुम्हाला हे ठाऊक आहे की मला कोणी द्यूत खेळण्याचं आव्हान दिलं तर मी ते नाकारणार नाही. मी खेळायला निश्चित तयार आहे. माणसाच्या सर्व शहाणपणापेक्षा प्रातक बलवत्तर असतं. माझ्याबरोबर कोण खेळणार आणि पण काय लावला जाणार हे मला सांगा. दुर्योधन म्हणाला, तू जितकी मूल्यवान रत्न आणि धन पाण्याला लावशील तितकं मी पाण्याला लावीन. माझ्या वतीनं शकुनी मामा तुझ्याशी खेळतील. युधिष्ठिर म्हणाला, हे नियमाला धरून नाही असं पूर्वी कधीही झालेलं नाही. प्रत्यक्ष तूच खेळलं पाहिजेस आणि तूच पणाला लावलं पाहिजेस. शकुनी म्हणाले, दुर्योधन म्हणतो तसं व्हायला काहीच हरकत नाही. तुला खेळायचं नाही म्हणून तू काही ना काही सबबी पुढे करतो आहेस. तुला जर खेळायचं नसेल तर स्पष्ट सांग. यावर युधिष्ठिर काहीच बोलू शकला नाही. हळूहळू सभागृह भरून गेले. भीष्म, द्रोण, कुरूप, विदुर हे सर्वजण तिथे हजर होते. राजा धृतराष्ट्रही तिथे होते. द्यूत खेळायला सुरुवात झाली. फासे टाकले गेले. युधिष्ठिराने आपल्याकडची रत्ने, दागिने, संपत्ती सर्व पणाला लावली. राजपुत्र दुर्योधन म्हणाला, तुझ्याप्रमाणेच मीही या सर्व गोष्टी पणाला लावतो. शकुनीने फासे हातात घेतले. त्याने ते कौशल्याने हलवून जमिनीवर टाकले. जिंकलो, शकुनी मोठ्याने ओरडला. युधिष्ठिराने हजारो सैन्याची नाणी, हजारो सोन्याची नाणी आणि रत्नखचित माळा दिल्या. पुन्हा तोच पण लावला गेला. पुन्हा फासे टाकले गेले. जिंकलो असे पुन्हा शकुनी मोठ्याने ओरडले. सर्वांच्या कानी आले. आता सभागृह स्तब्ध झाले होते. खेळ चालू राहिला. जुगाराचा जुगार गरीब बिचाऱ्या युधिष्ठिराच्या रक्तात शिरला होता. खेळी मागून खेळी सुरू राहिली होती. त्या भयानक खेळाचे जिंकलो हे शकुनीने उच्चारलेले एकसुरी ध्रुवपद पुन्हा पुन्हा कानी येत होते. तो आता केवळ आनंदाचा उद्गार उरला नव्हता. युधिष्ठिर हळूहळू सतत हरत गेला. दागिने, रथ, सोने, घोडे, संपत्ती, हत्ती, सेना, दास, खजिना, धान्याचे कोठार, भांडीकुंडी या युधिष्ठिराच्या सर्व गोष्टी जिंकलो या शकुनीच्या ऐकू येणाऱ्या घोषणांनी गिळून टाकल्या. आता कोणीतरी मध्यस्थी करून हे थांबवले पाहिजे असा विचार विदुरांच्या मनात आला. ते धृतराष्ट्रांना म्हणाले, महाराज, तुमच्या कानांना जरी सुखाचं वाटलं नाही तरी माझं म्हणणं तुम्हाला ऐकून घेतलं पाहिजे. वैद्यानं दिलेल्या औषधाची चव आजारी माणसाला आवडणार नाही, पण आपला आजार नाहीसा व्हावा असं जर वाटत असेल तर त्यानं ते औषध सेवन केलं पाहिजे. तुझा हा प्रिय पुत्र जन्माला आला तेव्हाची त्याची वेळ तुला आठवत असेलच. त्यावेळी भयानक अपशकुन घडले होते. असं का होतं आहे असं तू मला विचारलास तेव्हा मी तुला म्हणाले की तुझा हा पुत्र जगाच्या नाशाला कारणीभूत होणार आहे. या जगाला वाचवण्यासाठी तू आपल्या या पुत्राचा वध कर असं मी तुला म्हणालो होतो, पण तू माझा ऐकलं नाहीस. पण आता ती वेळ आली आहे. यावर तू विश्वास ठेव. हा द्यूताचा खेळ असाच चालू राहिला तर या जगाचा नाश होईल. पांडवांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल तो करणाऱ्याला शिक्षा ही होणार आहे. आपल्या पुत्रांचे मृत्यू पाहावे लागल्यामुळे वारधक्क्यात फार मोठा दुःख तुला भोगावं लागणार आहे. शूरवीर पांडवांवर तू अन्याय करू नकोस. लोभ ही एक भयानक गोष्ट आहे. लोभाचा हा रोग तुम्हाला झाला आहे आणि तुमच्याकडून वारसा हक्काचा तो तुमच्या पुत्रांकडेही गेला आहे. पांडवांना युद्धात हरवण्याची शक्ती तुझ्या पुत्रात नाही आणि म्हणून लबाड्यांच्या राजाची मदत घेऊन तो पांडवांना फसवून जिंकण्याचा प्रयत्न करतो आहेस. कृपा करून हे थांबवा. याचे परिणाम भयानक होतील. कृपा करा आणि हे थांबवा. राजा धृतराष्ट्र उत्तरादाखल यावर एकही शब्द बोलला नाही. त्यानंतर सभागृहात शांतता पसरली. जमिनीवर फाशाच्या सोंगट्या टाकल्याचा आणि शकुनीने जिंकलो ही घोषणा केल्याचा हे दोनच आवाज ऐकू येत होते. कुणीच बोलत नव्हते. दुर्योधनाने आपला चेहरा विदुरांकडे वळवला. तो विदुरांशेजारी येऊन उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, आमच्या समोर इतरांची स्तुती करण्यात तुम्ही कोणालाही हार जाणार नाही. ही गोष्ट माझ्या बालपणापासून मी पाहत आलो आहे. तुम्ही नेहमीच पांडवांची बाजू उचलून धरली आहे. मी तुम्हाला कधीही आवडलेलो नाही. तुम्ही सतत माझी निंदाच केली आहे. ज्या हातानं तुम्हाला अन्न भरवलं त्या हातांशी तुम्ही कृतज्ञ झालात.
माझ्या पित्याला माझ्याविषयी वाटणारी नैसर्गिक ममता तुम्ही नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही आमचे हितचिंतक आहात असं तुम्ही म्हणत असाल तर ते खरं नाही, ते खोटं आहे असंच मला वाटतं. आमच्यासाठी तुम्ही दुःख करू नका, आम्ही सुखात आहोत. तुम्ही तुमच्या लाडक्या पुतण्यांसाठी दुःख करा, कारण आता काही क्षणातच ते भिकारी होणार आहेत. याबद्दल मी शकुनी मामांचा ऋणी आहे. तुम्ही मला भविष्याबद्दल धोक्याच्या सूचना दिल्या आहेत, पण ज्या परमेश्वरानं मला या जीवनाच्या प्रवासाला पाठवलं त्यानं लिहून ठेवलेलं भविष्य कुणीही बदलू शकत नाही. माझ्याशी किंवा माझ्या पित्याशी बोलून तुम्ही आमच्या भविष्याचा मार्ग बदलू शकता अशी स्वतःची खुशमस्करी करणं सोडून द्या. मला काही काळ एकटं राहू द्या. माझ्या पित्याशी तुम्ही मगाशी बोललात तसं पुन्हा बोलू नका. इतके बोलून दुर्योधन तिथून निघाला आणि जिथे दूताचा खेळ सुरू होता तिथे गेला. दूताचा खेळ सुरू होता. शकुनींनी क्रूर स्मित केले आणि ते म्हणाले, युधिष्ठिरा, तुमच्याकडे असलेले सर्व भौतिक वैभव तुम्ही द्यूतात हरला आहात. आता तुमच्याजवळ काही चुकलेलं नाही. जे आपले म्हणता येईल असं जर काही तुमच्याकडे असलं तर तुम्ही ते आता पणाला लावा. राजपुत्र दुर्योधन आतापर्यंत जे जिंकला आहे ते सर्व पणाला लावी. तू जर जिंकलास तर आतापर्यंत तू जे हारलास ते सर्व परत मिळवशील. खेळाच्या वेड्या नादात युधिष्ठिराचे डोके ठिकाणावर राहिले नव्हते. काही वेळ तो विचार करीत निशब्द बसून राहिला. अचानक त्याने आपल्या मनाशी निर्णय घेतला आणि तो म्हणाला, पणाला लावण्यासारखं अजूनही माझ्याकडे काही आहे. माझा कृष्ण वर्णाचा धाकटा भाऊ नकुल याला मी पणाला लावतो. खेळ सुरू झाला आणि शकुनींनी घोषणा केली, मी जिंकलो. युधिष्ठिर म्हणाला, आता मी माझा शहाणा भाऊ सहदेव त्याला पणाला लावतो. त्याच्याशी तुलना होईल असा दुसरा कोणीही नाही. त्याला पणाला लावणं मला नको आहे, पण त्याला पणाला लावणं मला भाग आहे. फासे टाकले गेले. मी जिंकलो. शकुनी ओरडले. शकुनी म्हणाले, माद्रीचे पुत्र तू हरला आहेस, पण अजून 2 भाऊ उरले आहेत. पण ते पणाला लावण्याच्या योग्यतेचे आहेत असं तुम्हाला वाटत नाही. तुझं बरोबर आहे. नकुल आणि सहदेव तुला अतिशय प्रिय आहे आणि म्हणून तू त्यांना पणाला लावलंस. पण खरं म्हणजे तुझ्या या पणाचं मूल्य आमच्या पणाच्या मूल्याशी समान आहे असं आम्हाला वाटत नव्हतं. पण तरीही आम्ही मनाचं औदार्य दाखवलं आणि नकुल सहदेवाला पणाला लावून दिलं. ते जाऊ द्या. आम्ही जिंकलो आहोत. उरलेले 2 भाऊ पणाला लावण्याच्या योग्यतेचे नाहीत असं तुला वाटतं आणि मला सुद्धा ते पटतं. पण खेळ चालू ठेवायचा असेल तर तुम्हाला काहीतरी मार्ग शोधायला लागेल. कदाचित माद्रीच्या पुत्रांपेक्षा इतर दोघे खूप वरचढ आहेत असं तुला वाटत असेल तर तुझं मन मागे पुढे होत आहे. याचं हेच कारण असावं. शकुनी युधिष्ठिराच्या उत्तराची वाट पाहत राहिला. शकुनीचे हे बोलणे ऐकून युधिष्ठिर संतप्त झाला. शकुनीचे शब्द आगीसारखे त्याचे हृदय जाळीत गेले. युधिष्ठिर म्हणाला, कृपा करून असं काही बोलू नका. आम्हा भावात भांडण लावून देण्याचा तुमचा विचार दिसतो आहे, पण ते तुम्हाला कधीही शक्य होणार नाही. हा अर्जुन, त्याच्या तोडीचा जगात कोणीही नाही. मी त्याला पणाला लावतो. शकुनींनी फासे टाकून घोषणा केली, मी जिंकलो. युधिष्ठिर म्हणाला, हा भीम हा आमचा सेनाप्रमुख आहे. तुमच्या सगळ्यांपेक्षा त्याची शक्ती मोठी आहे. आता मी या भीमाला पणाला लावतो. फासे टाकले गेले. मी जिंकलो. शकुनींनी घोषणा केली. युधिष्ठिर म्हणाला, आता मी स्वतःला पणाला लावतो. फासे टाकले गेले. मी जिंकलो. शकुनींनी घोषणा केली. सभागृहात शांतता पसरली. काही क्षणातच शकुनींच्या मुखातून शब्द उकळत्या शिशासारखे निघाले. अजून तुमच्याकडे द्रौपदी आहे. तिचा पण तुम्ही हरलेला नाही. हे ऐकताच शकुनीच्या मस्तकावर घाव घालण्यासाठी भीमाने आपली गदा सरसावली, पण नजरेच्या खुणाने अर्जुनाने त्याला थांबवले. युधिष्ठिराची विचारशक्ती त्याच्या नियंत्रणाबाहेर गेली होती. युधिष्ठिर म्हणाला, पांडवाची पट्ट राणी द्रौपदी हिला मी आता पणाला लावतो. अखेरच्या खेळीचे फासे टाकले गेले. मी जिंकलो. शकुनींनी द्यूताच्या खेळातली आपली अखेरची घोषणा केली. पांडव आपले सर्वस्व हरले होते. द्रौपदी दासी झाली. धक्का बसलेल्या सभागृहात शांतता पसरली. विदुर आपल्या हातांनी आपले डोके धरून सापासारखे फुटकार टाकीत होते.
त्यांचा चेहरा खाली वाकला होता. द्रौपदीवर केल्या गेलेल्या अन्यायाबद्दल ते जणू काही धरणी मातेची क्षमा मागत होते. भीष्मांच्या आणि इतरांची पाचांवर धारणं बसली होती. फक्त धृतराष्ट्र आनंदी दिसत होते. ते सारखे विचारित होते, आता काय जिंकले आणि आता काय आणि आता. कौरवांनी केलेल्या विजय घोषणांनी सगळे सभागृह दणाणून जात होते. दुर्योधन शकुनी मामांजवळ आला. त्याने शकुनी मामांना प्रेमाने आलिंगन दिले. तो म्हणाला, हा माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस आहे आणि त्याचा लाभ मला तुमच्यामुळे झाला. दुर्योधन विदुरांना म्हणाला, द्रौपदी आता आमची दासी झाली आहे. तुम्ही जा आणि आता तिला इथं घेऊन या. दास आणि दासी यांच्यासाठी केलेल्या प्रवेशद्वारातून तिला आत येऊ द्या. त्या सर्व कामांची तिला माहिती करून घेतली पाहिजे. विदुर उभे राहिले आणि दुर्योधनाला म्हणाले, दुर्योधना, अजूनही उशीर झालेला नाही. आणखी पुढे जाऊ नकोस. स्वतःला कळत नसताना वाघाला चितावणी देऊ नकोस. वाघाला चितावणी हरण्यासारखी तू आहेस. विष ओकणाऱ्या भयानक नागाप्रमाणे हे पांडव आहेत, हे तू ध्यानात घेतले पाहिजेस. त्यांना चितावणी देऊ नकोस. द्रौपदी ही तुझी दासी आहे, दासी नव्हे. तिचा अपमान होता कामा नये. द्रौपदीला पणाला लावण्याचा अधिकार युधिष्ठिराला नव्हता. मला याची खात्री आहे. मी बोललेलं तुला आवडत नाही हे मला कळतं. मी तुझा हितचिंतक नाही असं तुला वाटत आहे, पण मी तुझा हितचिंतक आहे. पांडवांच्या भयानक क्रोधाचा मी तुला आगाऊ इशारा देतो आहे. तू जर माझा ऐकलं नाहीस तर तुझ्या भावांचा आणि मित्रांचा नाश अटळ आहे. कौरवाचं स्वागत करण्यासाठी नरक लोक तयारी करीत आहे. विदुरांच्या बोलण्याचा दुर्योधनावर काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी वेदनेने अश्रू ढाळले आणि ते म्हणाले, आता मी तरी काय करणार. जो बघायचं टाळतो त्याच्यासारखा आंधळा नाही आणि जो ऐकायचं टाळतो त्याच्यासारखा बहिरा नाही. नशिबात त्यांच्यासाठी काही वाढून ठेवलं आहे हे त्यांना कळत नाही. विदुर इतकेच बोलून थांबले. दुर्योधन म्हणाले, यापेक्षा वेगळं काही बोलू न शकणाऱ्या या खालच्या जातीतल्या माणसाचं आम्ही खूप ऐकून घेतलं. आता ते पुरे झालं. दुर्योधनाने आजूबाजूला पाहिले. दरबारातल्या एका सेवकाकडे त्याची नजर गेली. दुर्योधनाने त्याला बोलवून घेतले आणि वृद्ध शहाणे सद्गुणी लोक हजर असलेल्या त्या सभेत तो त्याला म्हणाला, प्रतिकामी स्त्रियांच्या दालनात जा आणि आमची दासी द्रौपदी हिला सांगा की आता ती आमची झाली आहे. तिनं दरबारात हजर राहावं अशी तिचा धनी आणि स्वामी राजपुत्र दुर्योधन याची इच्छा आहे. हे ऐकून सेवकाच्या डोळ्यात भीती दिसली. हे पाहून दुर्योधन त्याला म्हणाला, मगाशी माझ्या चुलत्यांनी ज्याचं वर्णन केलं त्या पांडवांच्या क्रोधाची तुला भीती वाटत आहे काय. विदुरांना आम्ही आणि आमचं वागणं कधीच आवडलेलं नाही हे तुला माहीत नाही काय. तू भिवू नकोस. सगळे पांडव आता आमचे दास झाले आहेत. तो सेवक स्त्रियांच्या दालनात गेला आणि द्रौपदीला म्हणाला, द्रौपदी, तू आता दुर्योधनाची दासी झाली आहेस. जुगाराचा ज्वर चढून तुझा पती तुला पणाला लावून डाव हरला आहे. हा डाव कौरवांनी जिंकला. तुझा धनी आणि स्वामी दुर्योधन याची अशी इच्छा आहे की तू दरबारात हजर राहावं. हे ऐकून द्रौपदीला धक्का बसला. ती म्हणाली, तू हे काय सांगतो आहेस. याचा अर्थ काय. पणाला लावण्यासाठी माझ्या पतीकडे दुसरं काही नव्हतं काय. त्याचं डोकं फिरलं आहे काय. मला पणाला लावून ते जुगार कसा काय खेळू शकतात. तो सेवक म्हणाला, राजा युधिष्ठिर जुगारात आपले सगळं धन हरला. मग तो आपले भाऊ पणाला लावून हरला. मग तो स्वतःला पणाला लावून हरला आणि अखेरीस तो तुला पणाला लावून हरला. द्रौपदी म्हणाली, दरबारात जा आणि युधिष्ठिर आधी स्वतःला पणाला लावून हरला की आधी मला पणाला लावून हरला ही माहिती काढून आण. तो सेवक युधिष्ठिराकडे गेला. द्रौपदीने विचारलेला प्रश्न त्याला सांगितला आणि त्याचे उत्तर विचारले. सेवकाने विचारलेला हा प्रश्न ऐकल्यावर आपली जीवनशक्ती देहाबाहेर वाहून चाललेली असल्याची भावना युधिष्ठिराने अनुभवली. द्रौपदीच्या प्रश्नाला तो उत्तर देऊ शकला नाही. हे कळताच दुर्योधन संतप्त झाला आणि म्हणाला, त्या बाईला स्वतः इथं येऊन हा प्रश्न विचारू द्या. तो सेवक द्रौपदीकडे गेला आणि त्याने तिच्या प्रश्नाचे उत्तर युधिष्ठिराने दिले
नाही हे सांगून तिला दुर्योधनाची आज्ञा कळवली. तो म्हणाला, कौरवांच्या विनाशाला सुरुवात झाली आहे हे मला कळत आहे. तुझा असा अपमान केल्यामुळे राजपुत्र दुर्योधनाचा नाश होईल. पण द्रौपदी ठामच राहिली आणि त्या सेवकाला म्हणाली, तू पुन्हा दरबारात जा आणि माझ्या पतीला विचार की मी काय करू. मी फक्त त्याचीच आज्ञा पाळीन, अन्य कुणाचीही नाही. तो सेवक दरबारात गेला आणि त्याने द्रौपदीचा हा निरोप युधिष्ठिराला कळवला. बिचाऱ्या युधिष्ठिराने मान खाली घातली आणि म्हणाला, तिला सांग, माझी अशी इच्छा आहे की तिनं दरबारात यावं आणि तिथं हजर असलेल्या वडीलधाऱ्यांना हा प्रश्न विचारावा की तिच्या पतीचा निर्णय योग्य होता की अयोग्य. भ्यालेला तो सेवक पुन्हा द्रौपदीकडे जायला तयार होईना. तिच्या क्रोधाची त्याला भीती वाटत होती. दुर्योधनाने प्रथम त्या सेवकाकडे पाहिले आणि नंतर आपला भाऊ दुःशासन त्याच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, दुःशासना, हा सेवक भ्यालेला दिसतो आहे. आता तूच तिच्या दालनात जा आणि तिला इथं दरबारात घेऊन ये. ती तुला काय करणार आहे? आता ती आमची दासी आहे. दुर्योधनाचा धाकटा भाऊ दुःशासन द्रौपदीला आणण्यासाठी तिच्या दालनात गेला. दुःशासन द्रौपदीच्या समोर उभा राहिला आणि हसून तिला म्हणाला, ये ये, आमच्या राजपुत्रानं तुला जिंकलं आहे. आता तुला आपल्या लाडक्या पतीची भीती वाटण्याचं मुळीच कारण नाही. कसलाही संकोच न बाळगता आता तू दुर्योधनाकडे येऊ शकतेस. तुझे हे कमळासारखे डोळे कुरुसम्राट दुर्योधनाकडे वळवावेस हे अगदी योग्य आहे. दंश व्हावा तशी द्रौपदी बसल्या जागेवरून उठून उभी राहिली. हे सगळे दुःशासन मजेत पाहत होता. तो मोठ्याने हसला आणि द्रौपदीला म्हणाला, इतक्या नम्रतेने तू वागण्याचं कारण नाही. तुझे पती हे आमचे चुलत भाऊ आहेत. भायलेल्या नजरेने तिने दुःशासनाकडे पाहिले आणि ती वेगाने गांधारीच्या महालाकडे जाऊ लागली. संतप्त चालीने दुःशासन तिच्याजवळ गेला आणि तिचे लांब केस त्याने आपल्या हातांनी पकडले. ही गोष्ट भयंकर होती. राजसूय यज्ञात द्रौपदीचे केस पवित्र जलाने शुद्ध केले गेले होते. हे केस असे धरणे म्हणजे जो पुढे दंश करून जीव घेणार आहे अशा सर्पाला धरण्यासारखे होते. दुःशासन तिला ओढीत दरबाराकडे घेऊन गेला. वादळात उन्मळून पडलेल्या वृक्षासारखी द्रौपदी दिसत होती. तिच्या सगळ्या विनवण्या जणू बहिऱ्या कानांवर पडत होत्या. दुःशासन तिला म्हणाला, तू आमची दासी आहेस. ज्या दुर्योधनानं तुला जिंकलं आहे त्याची तू दासी आहेस. दूताच्या खेळात त्यानं तुला जिंकलं आहे. तुझा पती युधिष्ठिर यानं तुला पणाला लावली होती. तो डाव हारला. तू दरबारात यावंस. दरबारात तू तुझा प्रश्न वडीलधाऱ्यांना विचारावास अशी युधिष्ठिराची इच्छा आहे. आमचा राजा दुर्योधन यानं तुला घेऊन दरबारात ये अशी आज्ञा मला केली आहे. तू जर स्वतःच्या इच्छेने माझ्याबरोबर आली नाहीस तर तुला ओढून नेणं मला भाग पडेल. दुःशासनाने द्रौपदीच्या लांब केसांना धरून तिला खेचत नेली. या सगळ्या प्रकारात ओढताणीमुळे तिचे वस्त्र चुरगळून गेले. अश्रूंनी भिजून गेले होते. अशा अवस्थेत द्रौपदी कौरवांच्या दरबारात प्रवेश केला. द्रौपदीचा प्रश्न. अश्रू डाळण्यासाठी द्रौपदीच्या डोळ्यात आता अश्रू चुकले नव्हते. तिचे डोळे संतापाने भरले होते. संताप आणि चीड यांनी थरथराणाऱ्या आवाजात ती म्हणाली, या महान सभेत मी पाहते आहे महान व्यक्ती, प्राचीन कुरुघराण्यातील वडीलधारी माणसं जी त्यांच्या धार्मिक वृत्तीबद्दल प्राचीन काळापासून विख्यात आहेत. तुम्ही सगळे इथं आहात. तुम्ही इथं हजर असूनही इथं दुर्वर्तनानं आपलं डोकं वर काढलं आहे. हे शक्य आहे काय? सत्तेचं मध्य पाळलेला एक माणूस इथं आहे. त्यानं आपल्या क्रूर वृत्तीच्या भावाला मला खेचून या दरबारात आणण्याची आज्ञा केली आहे आणि तुम्ही सगळे हे पाहत आहात. धर्माची जणू प्रतिमाच असलेला माझा पती इथं आहे. ज्या दरबारात ही गोष्ट घडू शकते त्या दरबाराला सदवर्तन सोडून गेला आहे असाच याचा अर्थ आहे. मी माझ्या पतीला प्रश्न विचारला की दूताच्या खेळात तो स्वतःला पणाला लावून आधी हरला की मला पणाला लावून आधी हरला. माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यानं दिलं नाही आणि आता मला या दरबारात खेचून आणण्यात आलं आहे. भीष्म आणि द्रोण यांच्यासारखी माणसं या गोष्टीला संमती देत आहेत. याचा अर्थच हा की या दरबारात धर्म उरलेला नाही. मी तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारते. माझा प्रश्न अगदी साधा आहे. तो असा
की तुम्ही मला या माणसाची दासी मानता की एक स्वतंत्र स्त्री म्हणून माझं अस्तित्व मान्य करता? आपल्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिने आपल्या पतींकडे पाहिले. ती संतापाने उकळत होती. आपल्या पतींचा क्रोध पेटून उठावा अशी धारदार नजरेने तिने त्यांच्याकडे पाहिले. यापेक्षा आपल्याला मरण आले तर बरे असे युधिष्ठिराला वाटले. संपत्ती, राज्य हे सर्व तो द्यूतात हरून बसला होता, पण त्याची त्याला विशेष फिकिरी नव्हती. डोळ्यातल्या संतापाच्या आगीने जळणारे द्रौपदीचे डोळे त्याला सहन होईनात. एक वेळ शत्रूने विश्वासघाताने केलेले बाणाचा वर्षाव पुरला, पण द्रौपदीचे हे पाहणे नको असे त्याला वाटले. त्याने आपली मान खाली घातली. द्रौपदीने भीष्माकडे पाहिले आणि ती म्हणाली, प्रज्ञा आणि विद्या यांचे तुम्ही आगर आहात. तुमच्यासारखं शहाणपण अन्य कुणात नाही असं मानलं जातं. आजोबा, मी दासी आहे की नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्याल काय? भीष्म म्हणाले, तुझ्या प्रश्नाचं योग्य उत्तर द्यायला मी असमर्थ आहे. धर्माची सूक्ष्म रूप जाणणं ही फार कठीण गोष्ट आहे. स्वतःला जुगारात पणाला लावून जेव्हा एखादा माणूस डाव हरतो आणि आपण जिंकलो गेल्याचं मान्य करतो, तेव्हा तो द्यूत खेळून काहीही पणाला लावू शकत नाही. आणि म्हणूनच तुला पणाला लावण्याचा युधिष्ठिराला काहीही अधिकार नाही. पण या गोष्टीचा आणखीही एका दृष्टीने विचार करता येतो. पुरुष हा स्वतंत्र असो की दास असो, त्याच्या बायकोवर हक्क असतो. तो स्वतःला जरी पणाला लावून हरला तरी आपल्या बायकोवरचा त्याचा हक्क असाच राहतो. त्यामुळे तू स्वतंत्र आहेस असं मी खात्रीपूर्वक म्हणू शकत नाही. द्यूताच्या खेळात शकुनीचा हात धरणारा कोणीही नाही हे युधिष्ठिराला ठाऊक होते. पण असं असूनही तो स्वतःच्या इच्छेने त्याच्याशी दूध खेळाला. हरत असूनही तो खेळत राहिला आणि त्यानं तुला पणाला लावलं. मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. द्रौपदी संतप्त झाली. ती म्हणाली, तुम्ही असं सुचवू पाहता आहात की माझे पती स्वइच्छेने द्यूत खेळायला बसले. तुमचा नातू दुर्योधन आणि त्याचा मामा शकुनी यांनी त्याला द्यूत खेळण्याचं आव्हान दिलं. द्यूत खेळण्याचं कसब माझ्या पतीकडे नाही हे ठाऊक असल्यामुळे शकुनीनं त्यांना आपल्याबरोबर खेळायला घेतलं. माझे पती युधिष्ठिर द्यूत खेळायला तयार नव्हते. तसं ते विदुर काकांकडे बोलले होते. पण हा फसवा खेळ खेळायला त्यांना भाग पाडलं गेलं. जुगाराचे फासे टाकण्याच्या कलेतला शकुनी हा जादूगरच आहे. माझे पती जिंकण्याची मुळीच शक्यता नव्हती आणि तुम्हा सर्वांना हे ठाऊक होते. तरीही तुम्ही सगळे हे पाहत बसला. हा अन्याय तुम्हाला दिसला नाही काय? हा खेळ अन्याय होता हे तुम्हाला कळत नव्हतं काय? तुम्ही हा खेळ थांबवायला हवा होता. तुम्ही जर दुर्योधनाचे आजोबा आहात, तुमच्यापैकी कुणीही हा खेळ थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. पापी दुर्योधन जे काही करीत होता त्याबद्दल तुम्ही कोणीही त्याला दटावलं नाही. आणि आता तुम्ही मला सांगत आहात की माझे पती स्वइच्छेने द्यूत खेळायला बसले. त्यांनी स्वइच्छेने मला पणाला लावली. माझे पती स्वतःला पणाला लावून डाव हरले आणि त्यानंतर त्यांनी मला पणाला लावली. हे अयोग्य आहे. ही गोष्ट तुम्ही जाहीर करायला नको होती काय? मी काय बोलते आहे याकडे कृपा करून लक्ष द्या. या सभेला मी प्रश्न विचारते आहे. ज्या सभेत वडीलधारी माणसं नाहीत ती सभाच नव्हे. जे न्याय आहे ते बोलत नाहीत. जे वडीलधारी माणसंच नव्हते. जिथं सत्य नाही तिथं न्याय नाही. सत्य हट्टाला चिटकून बसते तेव्हा ते सत्य उरत नाही. जिचे शब्द अग्नीसारखे होते, जिच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली होती, अशा द्रौपदीकडे पाहून दुःशासन मोठ्याने हसला आणि म्हणाला, तू दुर्योधनाची दासी आहेस. धर्माच्या सूक्ष्म पदरांची काळजी तुला कशासाठी? तू दासी आहेस. आपल्या या नव्या धन्याला खुश करणं हा तुझा धर्म आहे. तुझा हा नवा धनी म्हणजे महान पुरुष सम्राट दुर्योधन आहे. आपल्या डोळ्यातल्या अग्नीने जाळून टाकील अशा नजरेने द्रौपदीने दुःशासनाकडे पाहिले, पण ती एक शब्दही बोलली नाही. एखाद्या पानासारखे भीमाचे शरीर थरथरत होते. संतापलेल्या शब्दांनी तो आपला भाऊ युधिष्ठिर याला म्हणाला, तुझ्या वेड्याचे दुष्परिणाम पहा.
आपली सर्व संपत्ती गेली. जे जे आपल्या मालकीचं होतं ते तू पणाला लावलंस. मी एक शब्दही बोललो नाही, मी हरकतही घेतली नाही. मग तू आम्हा भावांना पणाला लावलंस, पण तेही मी संयमाने सहन केलं, कारण तू माझा गुरु आहेस, माझा वडील भाऊ आहेस आणि आम्ही कायमचे तुझे आहोत. पण हे बंधुराज, त्या पशून द्रौपदीला या पापी सभागृहात खेचून आणलेले तू पाहतोस. मी हे सहन करू शकतो असं तुला वाटतं काय? आता मला हे अधिक सहन होत नाही. सहदेवा, अग्नी घेऊन ये. या माझ्या भावाचे हात मला जाळून टाकायला हवेत. भीमाचा संताप पाहून अर्जुन दुःखी झाला. खाली मान घालून बसलेल्या युधिष्ठिराकडे पाहून त्याला वाईट वाटले. त्याचा हा मोठा भाऊ कालपर्यंत राजा होता आणि आता तो दुर्योधनाचा दास झाला होता. अर्जुन म्हणाला, भीमा, तू हे काय बोलतो आहेस? तुला झालं आहे तरी काय? ज्याला आपण पित्यासमान मानलं त्या आपल्या या वडील बंधूशी तू कधीही उद्धटपणे वागला नाहीस. भीम म्हणाला, खरं आहे. एकेकाळी त्याला मान देऊन मी त्याच्याशी वागलो, पण तेव्हा तो अगदी वेगळा माणूस होता. पण आता त्याचे हात जाळून टाकण्याच्या योग्यतेचे आहेत. मी त्याला आणि त्याच्या जळलेल्या हातांना इथून फेकून देईन. हे दृश्य पहा. तुझं रक्त उकळत नाही काय? तुला हे सहन होतं. भीमाचे सांत्वन करण्यासाठी अर्जुन म्हणाला, होय, मला ही चीड आलेली आहे, पण आपला भाऊ आपल्या इतकाच संतप्त झाला आहे हे तुला कळत नाही काय? तो स्वतः विषयाच्या रागानं जळतो आहे. शक्य असतं तर त्यानं स्वतःचेच हात जाळून घेतले असते. तो आता कोलमडलेला माणूस झाला आहे. त्याच्यावर रागवून त्याच्या दुःखात भर घालू नकोस. आपल्यात भांडणं व्हावीत असंच कौरवांना सतत वाटत आलेलं आहे. एकाच देहात 5 प्राण असावेत, त्याचप्रमाणे आजवर आपण एकत्र राहिलो. तू जर त्याच्या विरुद्ध बंड करून उठलास तर तू कौरवांची इच्छा पूर्ण करशील. कौरवाचं सध्या पुरेसं समाधान झालेलं आहे. आपण आपल्या भावाशी भांडून या समाधानात भर घालूया नको. भीमाला राग आवरत नव्हता, पण अर्जुनाने त्याला त्याच्या राग नियंत्रणात ठेवायला मदत केली. दुर्योधन आणि दुःशासन यांच्या डोक्यावर गदेचे घाव न घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या भीमाला पाहणे ही एक भयंकर गोष्ट होती. दडपून ठेवलेल्या संतापाचे सुस्कारे तो टाकीत होता, पण त्याला शांत राहणे भाग होते. द्रौपदीची आणि पांडवांची ही अवस्था पाहून धृतराष्ट्राच्या एका पुत्राचे मन रवले. त्याचे नाव होते विकर्ण. तो उभा राहिला आणि द्रौपदीला म्हणाला, तुझं म्हणणं बरोबर आहे. या सभागृहात सदाचरणाला स्थान उरलेलं नाही. या भयानक गुन्ह्याबद्दल आम्ही नरकलोकात पाठवण्यास योग्य आहोत. इथं हजर असलेल्या सदाचरणी पुरुष भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र आणि इतर वडीलधारे यांनी तुला पणाला लावण्याच्या या कृत्याला हरकत घेतली नाही आणि आताही हे सगळे मौन धारण करून का बसले आहेत? धृतराष्ट्रांचा निषेध करून जे सत्य आहे ते बोलण्याचं तुमच्यापैकी एकातही धैर्य नाही काय? कोणीही एक शब्द बोलला नाही. विकर्णाच्या शूर बोलण्याचे स्वागत फक्त सभागृहातल्या शांततेने केलं. विकर्णाने आपले हात घट्ट धरले आणि तो म्हणाला, ठीक आहे, मग आता मला काय वाटतं ते बोलतो. द्रौपदी पण हरलेली नाही. युधिष्ठिराला तिला पणाला लावण्याचा अधिकार नव्हता आणि म्हणून कौरव राजपुत्राला तिला आपली दासी मांडण्याचा अधिकार नाही. राजाच्या मार्गात 4 धोके असतात असं शहाणी माणसं म्हणतात. पहिला धोका शिकारीचा, दुसरा धोका मद्यपानाचा, तिसरा धोका जुगार खेळण्याचा आणि चौथा धोका स्त्रियांविषयाच्या अतिमोहाचा. हे 4 धोके माणसाला तर्कशुद्ध विचारापासून दूर ठेवतात. युधिष्ठिराचं असंच झालं. जुगाराचा ज्वर त्याला चढला तेव्हा त्याचं वागणं त्याच्या नियंत्रणात राहिलं नाही. तो मूर्खासारखा वागला. त्याला जुगाराच्या डावाचं आव्हान देण्यात आलं तेव्हा त्याने द्रौपदीला पणाला लावण्याचा निर्णय घेतला. खरं तर ती गोष्ट त्याला शकुनीनंच सुचवली होती आणि त्यानं ती मान्य केली होती, पण द्रौपदीला पणाला लावण्याचा त्याला अधिकारच नव्हता, कारण द्रौपदी ही त्याची एकट्याची बायको नव्हती, ती 5 पांडवांची बायको होती. आमच्या आजोबांचा युक्तिवाद या बाबतीत चुकीचा आहे. आपल्या बंधूंची संमती न घेता
युधिष्ठिरानं द्रौपदीला पणाला लावली आणि म्हणून द्रौपदी ही दासी नाही, कौरव सम्राटानं तिला जिंकलेला नाही, ती स्वतंत्र आहे. विकर्णाचे हे भाषण ऐकून सगळी सभा थरारून गेली. त्याचा स्वच्छ आणि स्पष्ट विचारसरणीचे सगळे थक्क झाले. द्रौपदी दासी नाही याबद्दल सगळ्यांची खात्री पटली. विकर्णावर राधेय संतापला. तो उभा राहिला आणि म्हणाला, विकर्णा, तू स्वतःला फारच शहाणा समजतो आहेस. भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र आणि इतर शहाणी माणसं यांची खात्री पटलेली आहे की द्रौपदी ही दासी आहे. तुझ्या पोरकड उत्साहामुळे आणि शौर्याचा चुकीचा अर्थ घेतल्यामुळे ही सर्व वडीलधारी माणसं चूक आहेत आणि तूच एकटा या सर्वांपेक्षा शहाणा आहेस असं तुला वाटतं. ती जर दासी नसती आणि ती दासी नाही असं तिच्या पतीनं वाटलं नसतं तर त्यांनी तिला इथं दरबारात आणून दिली असती काय? तिनं सेवकाबरोबर निरोप पाठवला तेव्हा युधिष्ठिरानंच तिला दरबारात ये असं कळवलं. तिला दासी म्हणणं योग्य नाही असं तू म्हणतोस, पण पांडवांच्या बाबतीत धर्माचा विचार करण्याची जरुरी आहे असं मला वाटत नाही. पांडव हे सदाचरणी नाहीत. एक स्त्री 5 पुरुषांची बायको असते हे तुम्ही कधी ऐकलं आहे काय? असं अनैतिक वागणारे हे लोक आहेत आणि म्हणून द्रौपदीला दरबारात बोलवून घेण्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. आपल्या दालनापलीकडचं जगच जिनं पाहिलेलं नाही अशी कोणी शालीन स्त्री नव्हे ही द्रौपदी. ती एक सामान्य स्त्री आहे. तिला दरबारात बोलवून सर्वांसमोर उभे करण्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. तू तिच्याविषयी विशेष विचार करण्याचं कारण नाही. ती एक निर्लज्ज स्त्री आहे. तिला इथं बोलवून तिच्या शीलाचा आपण अपमान करतो आहे असं वाटण्याचं काहीच कारण नाही. तिचे पती जसे दास आहेत तशीच तीही दासी आहे. दुःशासना हे 5 पांडव आणि द्रौपदी त्यांच्या अंगावरचे कपडे काढून घे आणि ते या वस्त्राचं कायदेशीर धनी दुर्योधन यांना देऊन टाक, कारण या दासांना आणि दासीला ही वस्त्र धारण करण्याचा अधिकारच नाही. राधेयचे हे निष्ठुर शब्द ऐकून पांडवांनी आपल्या अंगातले वरचे कपडे काढून समोर टाकले आणि त्यांचा ढीग केला. इतक्यात अचानक दुःशासन पुढे झाला आणि बळाने द्रौपदीच्या अंगावरचे कपडे ओढून काढू लागला. हा प्रकार पाहून द्रौपदीच्या काळजात थडकी भरली. तिने एकामागून एक आपल्या पतींकडे पाहिले. या अप्रतिष्ठेपासून तिला वाचवण्याचा त्यांनी कसलाही प्रयत्न केला नाही. त्यांना मदतीसाठी आव्हान करणे व्यर्थ आहे हे तिला कळून चुकले. कोणीतरी मदतीला येईल हे या भावनेने ती इथे तिथे पाहू लागली. कोणीही पुढे सरसावले नाही. ती म्हणाली, मी असं ऐकलं आहे की जेव्हा मोठं संकट येतं आणि कोणीही मदतीला येऊ शकत नाही तेव्हा परमेश्वराला शरण जावं, तोच मला मदत करील. तिने आपले हात नमस्कारासाठी जुळवले. तिच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली होती. तिने देवाचा धावा सुरू केला. हे कृष्णा, हे वासुदेवा, जे असहाय्य आहेत त्यांचा तू अखेरचा आधार आहेस असं म्हणतात. तू माझा सर्वस्व आहेस. माझ्या समोर मला धाक घालणारा धोका उभा आहे. त्याकडे तू दुर्लक्ष करू नकोस. जिथं भक्त तुझी स्तुती गातो तिथं तू हजर असतोस असं म्हटलं जातं. मी असं मानते की तू इथं आहेस आणि मी तुला शरण जाते. माझं रक्षण करायचं की नाही हे तू ठरव. भक्तीच्या या भावनेने द्रौपदी भारली गेली होती. शत्रूंच्या शब्दांचा तिच्यावर काहीही परिणाम होत नव्हता. ती दुःशासनाचा प्रतिकारही करत नव्हती. आपले हात जोडून आणि डोळे मिटून ती उभी होती. दुःशासनाने तिच्या अंगावरचे वस्त्र ओढायला सुरुवात केली. ती सहज त्याच्या हातात आली, कारण द्रौपदी जराही प्रतिकार करीत नव्हती. भीतीचा धक्का बसलेला सभागृहातले सर्व लोक हे पाहत होते. इतक्यात एक चमत्कार घडला. अंगावरचे वस्त्र संपेच ना, ते जितके ओढावे तितके अधिक लांबतच चालले. परमेश्वराची कृपा कशी अनंत असते तसे ते वस्त्र जणू अनंत होते. वस्त्र ओढून दुःशासन अगदी थकून गेला. द्रौपदीला विवस्त्र करण्याचे प्रयत्न त्याने सोडून दिले. ती कोणीतरी चेतकीन आहे असे त्याला वाटले. नाहीतर हे असे होणे शक्य नव्हते.
शेवटी दुःशासनाने आपले प्रयत्न सोडून दिले आणि खजील चेहऱ्याने तो तिथून निघून गेला. इतक्यात भीमाच्या आवाजाने शांततेचा भंग केला. त्याने आपले बळकट हात संतापाने चोळले आणि तो म्हणाला, हे सर्व क्षत्रियांनो, मी काय बोलतो आहे ते ऐका. या पापी दुःशासनाला ठार करून मी जर त्याचं रक्त प्यालो नाही तर जिथं माझे पूर्वज आहेत त्या स्वर्गलोकात मला प्रवेश मिळणार नाही. अत्यंत नीच अशी पापी माणसं ज्या नरकात पाठवली जातात तिथं मला जावं लागेल. या दुःशासनाचं हृदय विदीर्ण करून मी त्याचं रक्त पिईन, हे मी शपथेवर सांगतो. भीमाकडे पाहून दुःशासन आणि सगळेच कौरव हसले. राधेय म्हणाला, दुःशासना, तू शांत का आहेस? सेवकांच्या दालनात तू तिला घेऊन जा. तिथं तिला कोणती कामं करायची आहेत याची माहिती तिला करून घेऊ द्या. बिचारी द्रौपदी कणक म्हणाली, मी दासी नाही. सभेतल्या वडीलधाऱ्या माणसांना तिने आव्हान केले पण कोणीही तिच्या मदतीला आला नाही. सर्वजण मूग गिळून बसले होते. प्रत्येक जण दुर्योधनाला भेऊन होता. अपवाद फक्त विदुरांचाच होता. कुठल्याही परिस्थितीत द्रौपदी ही दुर्योधनाची दासी नाही आणि विकर्णाने जे सांगितले ते बरोबर होते हे विदुर पुन्हा पुन्हा सांगत होते, पण त्यांच्या बोलण्याकडे कुणीही लक्ष दिले नाही. दुर्योधन द्रौपदीकडे पाहून हसला आणि म्हणाला, पुन्हा पुन्हा तू प्रश्न विचारणं आता थांबव. आपण दासी नाही हे पुन्हा पुन्हा सांगणेही पुरे झाले. तुझं आम्ही पुष्कळ ऐकलं. ते सगळं आता तात्पुरतं बाजूला ठेव. तुझे 5 पती इथं हजर आहेत. अजूनपर्यंत त्यांच्यापैकी एकानेही तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. तुझ्या दास्यातून तुला मुक्त करण्याचाही त्यांनी प्रयत्न केलेला नाही. तुझी प्रतिष्ठा उघड्यावर आणली गेली तेव्हाही ते शांतच होते. मी युधिष्ठिर बोलण्याची वाट पाहत आहे. तू त्याची आहेस की माझी आहेस हे त्यालाच सांगू द्या. तुझं भविष्य आपण त्यानंतर ठरवूया. कुत्सित हास्य करून दुर्योधनाने आपले बोलणे थांबवले. युधिष्ठिर अजूनही खाली मान घालून बसला होता. तो एक शब्दही बोलला नव्हता. दुर्योधन हसला आणि म्हणाला, द्रौपदी, पहा, तुझे पती एक शब्दही बोलत नाहीत. मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. तू स्वतंत्र आहेस. आमच्यापैकी कुठल्याही पुरुषाची निवड करायला तू स्वतंत्र आहेस. दासी होण्यासाठी तुझा जन्म झालेला नाही. राज्यकर्त्या सम्राटाची राणी होण्यासाठी तुझा जन्म झालेला आहे. प्राक्तनाची ज्यांच्यावर कृपा नाही अशा तुझ्या या 5 पतींचा त्याग कर आणि आमच्यापैकी कोणाची तरी पती म्हणून निवड कर. आता यापुढे तुझ्यावर आपला कसलाही हक्क नाही हे युधिष्ठिराला या सभेत जाहीर करू द्या. त्यानंतर तू तुझ्या पतीची निवड करू शकतेस. तीक्ष्ण बाणासारखे दुर्योधनाचे शब्द होते. भीमाला ते सहन झाले नाहीत. तो म्हणाला, माझ्या भावाविषयी मला आदर नसता तर मी तुम्हाला पूर्वीच ठार केले असते. या माणसाचे आपण गुलाम आहोत असं त्यानं जाहीर केलं तेव्हा त्याचा शब्द आम्ही मानला. युधिष्ठिराला आम्ही देवाहून अधिक मानतो. आम्ही हृदयापासून आत्म्यापासूनच त्याचे आहोत. त्याचे शब्द आम्ही धर्मग्रंथाप्रमाणे मानतो. युधिष्ठिराचे शब्द आम्ही मानले नसते तर हा अन्याय आम्ही होऊनच दिला नसता. आमचा भाऊ आपण तुमच्याकडून जिंकला गेल्याचे मानतो. तेव्हा युद्धाच्या खेळात आम्हीही तुमच्याकडून जिंकलो गेलो आहोत असंच मानतो. तसं जर नसतं तर हा पापी दुःशासन आमच्या पत्नीचे केस धरून तिला होडीत इथं आणू शकला असता काय? त्यानंतर तो जगू शकला असता काय? माझ्या या बळकट बाहूंकडे पहा, त्याचं सामर्थ्य पहा. कोणीही अगदी प्रत्यक्ष इंद्रसुद्धा या माझ्या बाहूंना भिडू शकणार नाही. ज्याच्याविषयी मला आदर आहे अशा माझ्या भावानं धर्माच्या बेड्या माझ्या हातात घातल्या आहेत. माझा भाऊ अर्जुन यानं माझ्या हातावर नियंत्रण ठेवलं आहे. युधिष्ठिराचा होकार असता तर मी तुम्हाला चिरडून ठार केलं असतं. स्वतःवर ताबा ठेवण्याच्या प्रयत्नांमुळे भीमाला धाप लागली होती. त्याची छाती जोराने वरखाली होत होती. त्याच्या चेहऱ्यावर घामाच्या धारा निथळत होत्या. कौरवांना चिडण्यापासून
आपल्या हातांना दूर ठेवण्याचा भीमाचा प्रयत्न याची कीव यावी असाच होता. राधेय म्हणाला, द्रौपदी माझा ऐक, तू दासी आहेस, ही वस्तुस्थिती आहे. दासाला मालकी हक्क नसतो. ज्या अर्थी तुझे पती दास आहेत त्या अर्थी त्यांची मालकी तुझ्यावर असू शकत नाही. धृतराष्ट्रांचे पुत्र आता तुझे धनी आहेत. तू आता आमच्या राजाचा जनानखान्यात जा. कौरवांपैकी कोणालाही तू आपली पती निवड. धृतराष्ट्राचे पुत्र आता तुझे धनी आहेत. तू आता आमच्या राज्याच्या जनानखान्यात जा. कौरवांपैकी कोणालाही तू आपला पती निवड. तो आपला द्यूताच्या खेळात पणाला लावणारा नाही. जी स्त्री दासी आहे तिला आपला नवा धनी निवडण्याचा अधिकार आहे. राधेयचे हे शब्द भीमाच्या कानात बाणासारखे घुसले. त्याने युधिष्ठिराकडे पाहिले आणि तो म्हणाला, राधेय जे सांगतो आहे त्याबद्दल मी त्याला दोष देत नाही. दासाचे हक्क याविषयी तो बोलतो आहे. मी तुला दोष देतो. तू मूर्खासारखा वागला नसता तर आपले हे शत्रू आपल्याला असं बोलू शकले असते काय? सर्पाप्रमाणे फुटकार टाकणाऱ्या भीमाला आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे भाग होते. राधेयाचे शब्द ऐकून दुर्योधनाला आनंद झाला. तो युधिष्ठिराला म्हणाला, तू इथं असल्यामुळे भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे तुझे भाऊ काहीच बोलत नाहीत. द्रौपदीच्या प्रश्नाला उत्तर दे असं मी तुला सांगतो आहे. तू तिला स्वतंत्र स्त्री मानतोस की दासी? युधिष्ठिराने या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. नव्यानेच हाती आलेल्या सत्तेच्या मदाने जिंकलेल्या दुर्योधनाने आपला प्रिय मित्र राधेय त्याच्याकडे हसून पाहिले. दुष्टस्मिताने उजळलेल्या चेहऱ्याने त्याने भीमाकडे पाहिले. त्याच्या नजरेत उपरोध होता. भीम आपल्याकडे पाहतो आहे याची खात्री झाल्यानंतर दुर्योधनाने द्रौपदीला बसण्यासाठी आपली डावी मांडी दाखवली. भयंकर प्रतिज्ञा. अंगावर पाय पडल्यामुळे दुखावलेल्या नागासारखे भीम दुर्योधनाकडे झेपावला. तापलेल्या धातूप्रमाणे लाल झालेल्या डोळ्यांनी त्याने दुर्योधनाकडे पाहिले आणि तो म्हणाला, तुझी ही मांडी जर मी फोडली नाही तर जिथं माझे पूर्वज आहेत त्या स्वर्गलोकात मला प्रवेश मिळणार नाही. मी माझ्या गदेनं दुर्योधनाची मांडी फोडीन, नाहीतर मला अनंत काळाचा नरकवास प्राप्त होईल. राधेयाने भीमाकडे तुच्छतेने पाहिले आणि तो म्हणाला, दुःशासना, तू रेंगाळतो आहेस कशासाठी? या द्रौपदीला तू स्त्रियांच्या दालनात घेऊन जा. दुर्योधना, तू हिला स्वतःसाठी ठेवू शकतोस. दुःशासनाने द्रौपदीला पुन्हा एकदा ओढण्याचा प्रयत्न केला. तिने पुन्हा एकदा भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र या वडील माणसांना विनवले, पण कोणीही एक शब्द सुद्धा बोलले नाही. विदुरांनी तिचे सांत्वन करण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. दुर्योधनाच्या मनात खोलवर दडलेल्या उदात्ततेला आव्हान करण्याचा त्याने पुन्हा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही. भीम पुन्हा एकदा आपले क्रोध व्यक्त करण्यासाठी म्हणाला, मी दुर्योधनाला ठार करीन. अर्जुन राधेयला ठार करीन. दूताच्या खेळात प्रवीण असलेल्या या शकुनीला माझा भाऊ सहदेव ठार करीन. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, कृपा करून काळजीपूर्वक ऐका. जेव्हा युद्ध सुरू होईल तेव्हा या सगळ्या गोष्टी घडतील. मी माझ्या गदेनं दुर्योधनाला ठार करीन आणि त्याच्या मस्तकावर माझा पाय ठेवीन. आणि मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो की दुःशासनाच्या हृदयातलं रक्त मी पिईन. अर्जुन म्हणाला, भीमा, जे आपल्या घरात सुरक्षित बसलेले असतात त्यांना बाहेर कोणते धोके त्यांची वाट पाहत आहेत ते कधीही कळू शकत नाही. तुझे शब्द खरे होतील. भीमाच्या क्रोधाच्या तडाख्यातून आपली सुटका करून घेतलेला माणूस मी अजून पाहिलेला नाही. दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि राधेय या चौघांचे रक्त ही भूमी प्राशन करील याविषयी जराही शंका नको. अर्जुनाने भीतीदायक शपथ घेतली. तो म्हणाला, मी गंभीरपणे प्रतिज्ञा करतो की मी माझ्या भावाची आज्ञा पाळीन. राधेय आणि त्याचे सर्व अनुयायी यांना मी युद्धात ठार करीन. हिमवान पर्वत आपल्या स्थानावरून डळेल. सूर्य आपल्या निमलेल्या कक्षेतून बाहेर जाईल. चंद्र आपल्या शीतलतेचा पारखा होईल.
पण मी माझ्या शपथेपासून ढळणार नाही. सहदेव सभेला उद्देशून म्हणाला, शकुनी, गंधारच्या नावाला लागलेला तू कलंक आहेस. तुला प्रिय असलेला द्यूतातले फासे तुझा प्राण घेणारे तीक्ष्ण बाण ठरतील. मी शपथ घेऊन सांगतो की मी तुला आणि तुझ्या नातेवाईकांना ठार करीन. युद्धात माझ्यासमोर उभं राहण्याचं धैर्य तू दाखवशील अशी मला आशा आहे. माझ्याशी लढण्याची हिंमत जर तू दाखवलीस तर मी तुला ठार करीन, हे मी शपथेवर सांगतो. हे अगदी निश्चित आहे. नकुल म्हणाला, माझ्या भावांनी दुर्योधन, दुःशासन, राधेय आणि शकुनी यांना ठार करण्याची शपथ घेतली आहे. मी तुम्हाला वचन देतो की मी शकुनीचा पुत्र उलूक याला ठार करीन. नजीकच्या भविष्यात जे युद्ध होणार आहे यात ते सगळे पांडवांच्या हातून मारले जातील याविषयी माझी खात्री आहे. पांडवांनी या शपथा घेतल्या तेव्हा त्यांच्यावर पुष्पवृष्टी झाली. अर्जुन म्हणाला, या पाप्यांना ठार करण्याचं पुढे ढकलण्याची माझी मुळीच इच्छा नाही. युद्धासाठी थांबण्याचीही माझी इच्छा नाही. युधिष्ठिर मध्ये पडला नसता तर यांना आम्ही आत्ताच ठार केलं असतं. संतापाने लाल झालेले डोळे, हातात गांडीव धनुष, क्रोधामुळे वेगात होणारा श्वासोच्छ्वास असा अर्जुन या जगातला पाप्यांचा नाश करणारा प्रत्यक्ष मृत्यूच दिसत होता. अर्जुनाच्या संतापामुळे पृथ्वी भयाने कापू लागली. भीमापेक्षा अर्जुनाचा संताप अधिक भयकारी होता. युधिष्ठिराने अर्जुनाचा हात प्रेमाने आणि कृतज्ञतेने आपल्या हातात घेतला आणि तो म्हणाला, अर्जुना, क्रोधाच्या भरात स्वतःचं विस्फोरण होऊ देऊ नकोस. संतापाच्या भरात धर्माला विसरू नकोस. मी राधेयचे शब्द ऐकले तेव्हा त्याला जाळून टाकावं असं मला सुद्धा वाटलं, पण मी त्याच्यावर रागवू शकलो नाही. मी त्याच्या पायाकडे पाहिलं आणि माझा राग नाहीसा झाला. राधेयचे पाय पाहून मला आपल्या मातेच्या पायाची आठवण झाली. अर्जुनाने आपला राग आवरला. त्या एवढ्या मोठ्या सभागृहात शांतता पसरली. परिस्थितीचे गांभीर्य धृतराष्ट्राच्या ध्यानात आले. पांडवांनी घेतलेल्या शपथ ऐकून त्यांचे हृदय भयाने कापू लागले. ते म्हणाले, माझ्या पुत्रा, तू मूर्खपणा करून शुद्धात्मता द्रौपदीचा अपमान केला आहेस. तुझा मृत्यू आता निश्चित आहे. सांत्वनाच्या सुरात ते द्रौपदीला म्हणाले, तू मागशील तो कुठलाही वर मी तुला देईन. आपण काय करत आहोत हे कळत नसलेल्या माझ्या पुत्राला तू क्षमा कर. द्रौपदी म्हणाली, कृपा करून मला हा वर द्या. माझा पती युधिष्ठिर याची बंधनातून सुटका करा. तो या पाप्याचा दास नाही हे जाहीर करा. धृतराष्ट्रांनी तसे केले. त्याने द्रौपदीला दुसरा वर माग असे सांगितले. यावेळी द्रौपदीने भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांची मुक्तता केली. धृतराष्ट्रांनी असे केले आणि तिचे समाधान करण्यासाठी तिसरा वर माग असे सांगितले. द्रौपदी म्हणाली, धर्माच्या मर्यादा ओलांडून जाण्याची माझी इच्छा नाही. मला लोभी व्हायचं नाही. 2 वरांपेक्षा अधिक वर मला नको आहे. माझे पती आता बंधनातून मोकळे झाले आहेत. याहून अधिक मोठं दुसरं समाधान नाही. पांडवांविषयी आता तुच्छतेने बोलण्याची राधेयाची पाळी होती. राधेय म्हणाला, पांडवांच्या नशिबानं द्रौपदीनं तराफा होऊन त्यांना बुडण्यापासून वाचवलं आहे. एका स्त्रीनं वाचवावं हे त्याचं मोठं नशीब आहे. हे ऐकून भीम सणकून उठला होता, पण युधिष्ठिराने पुन्हा त्याला आवरले. दुर्योधन, राधेय आणि धृतराष्ट्राचे अनेक पुत्र संतापाने सभागृह सोडून निघून गेले. पांडवांना बंधनातून मुक्त केले हे त्यांना मुळीच आवडले नव्हते. युधिष्ठिर आपल्या चुलत्याला म्हणाला, तुमची आज्ञा आम्ही सतत पाळत आलो आहोत. आम्ही आता काय करावं हे आपण सांगितलं तर तसं आम्ही करू. धृतराष्ट्र काहीशा आवेगाने म्हणाला, मी तुमच्यावर आणि तुमच्या नम्रतेवर प्रसन्न आहे. तुम्ही शहाणे आणि चांगले आहात. तुम्ही उदार मनाचे आहात. आज ज्या गोष्टी घडल्या त्यांची आठवण तुम्ही ठेवू नका. चांगली माणसं इतरांतल्या चांगल्या गोष्टी पाहतात आणि वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. कृपा करून दुर्योधनानं केलेली पापं विसरून जा. युद्धाच्या खेळात तुम्ही जे हारलात ते सर्व तुम्हाला आज परत घेऊन जा. तुम्ही तुमच्या खांडव प्रस्थाला परत जा. ज्या भूमीवर तुमचं राज्य आहे तिथं तुम्ही परत जा. आज जे काही घडले ते एखाद्या दुःस्वप्नासारखं तुम्ही विसरून जा. माझ्या पुत्राविषयी मनात सद्भावना बाळगून तुम्ही तुमच्या घरी जा.
युधिष्ठिर मान वाकवून हे सगळं ऐकत होता. त्याने सर्व वडील मंडळींचा निरोप घेतला आणि तो आपले भाऊ आणि द्रौपदी यांच्यासह रथारूढ झाला. त्यांचा रथ इंद्रप्रस्थाच्या दिशेने निघाला. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे दोषावे दोषोनी मज द्यावे रसायता जे फळांची व्यंकटी सांगो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे दिव्य जाओ विश्वधर्म सूर्ये पाहो जो देवाची तो ते लाभो प्राणी वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची माती आली अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे भाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमेचे अर्चन मार्तंड जेता बहीण ते सर्वारी सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होमी विदिलोनी भरिजोवाई पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृश्य विजये हो आवेजी एकमणे श्री विश्वेश्वराहो आहो यदानमसाहो ये देवरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम शांती शांती शांती. आज आपण एक प्रयोग केला काही काळी आपण येऊ शकते